आज या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठान व हुतात्मा बाबू गेणू स्मारक समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा गौरव पुरस्कार सोहळा इथे संपन्न झाला आणि त्यानिमित्ताने स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद अप्पा पाटील इथे उपस्थित आहेत। तसेच 14वे वंशज जिजाऊंचे संभाजीराव जाधवराव देखील उपस्थित आहेत। तर एक हल्ली आता अप्पा मला तुम्हाला एक विचारायचं आहे की गिरनारचा विषय एक निघतो आहे, एक विशेष समुदायाचा तिथे वर्चस्व गाजत आहे असा कुठेतरी आपल्याला दिसत आहे आणि त्या निमित्ताने आपण काय काय पावले उचललेली आहेत आपल्या संस्थेमार्फत? आपल्या श्री गुरु दत्तात्रय समस्त भक्त मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या नात्याने काही ज्या ठिकाणी 12,000 वर्ष दत्त महाराजांनी तपश्चर्या केलेली आहे आणि दत्त महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आणि विश्वाचे निर्माते आहेत आणि असं असूनही अख्ख्या विश्वाला माहीत आहे की गिरनार पर्वत हे दत्त महाराज यांच्या गुरुशिखर येथील चरण पादुका आहेत। आणि असं असताना काही 2-3 मुनिसागर आहेत ते जाणीवपूर्वक 5-5, 6-6 वर्षांनी कुठून तरी उगवतात आणि जाणीवपूर्वक आपल्या देशातील विश्वातील हिंदू धर्म व सनातन धर्मातील आणि देवदेवतांच्या बाबतीमध्ये हे हेतुपुरस्पर काही बेताल वक्तव्य करत असतात। त्यांचा निषेध आम्ही केलेलाच आहे आणि त्या माध्यमातून या गिरनार या ठिकाणी दिनांक 19 जुलै व 20 जुलै रोजी गुरुसेवा दिन हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या निमित्ताने आपल्या सर्वांना जे श्री गुरु दत्तात्रय त्याचबरोबर स्वामी समर्थ शंकर महाराज हिंदू धर्मातील वेगवेगळ्या देवतांवरती जे श्रद्धा आणि जे आस्था आणि अस्तित्वासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्या गुरुशिखरवरच्या चरणपादुकेचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या भक्तीची शक्ती दाखवण्यासाठी त्या ठिकाणी जमण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे। त्याचबरोबर काही सोशल मीडियावरती काही जैन मुनी सागरांच्या वतीने त्या ठिकाणी बेताल वक्तव्य केले होते की जे आपण वाचू शकत नाही, आपण ऐकू शकत नाही असे शब्द होते। त्यासाठी मी महाराष्ट्राचे सायबर क्राईम ब्रँचचे जे ADGP यशस्वी यादव साहेब, त्याचबरोबर DIG संजय शिंत्रे साहेब होते, यांना भेटून, त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती साहेब यांना भेटून त्या ठिकाणी त्या अशा जे समाजामध्ये ते निर्माण करणारे वक्तव्य आणि हिंदू धर्म त्याचबरोबर सनातन धर्म व श्री गुरु दत्तात्रय महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्याचं काम केलं आहे। त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा म्हणून आम्ही त्या ठिकाणी 19 जुलै रोजी श्री गुरु दत्तात्रय महाराजांच्या चरणपादुकाच्या रक्षण अभियानाच्या निमित्ताने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक आम्ही तलेटी जुनागड गिरनार या ठिकाणी आम्ही करत आहोत। त्यामध्ये मावळे असतील, त्यामध्ये वारकरी संप्रदाय असेल, त्यामध्ये आपले लेझिमवाले आपले सर्व मराठे मावळे असतील, अशा सर्व लोकांना एकत्रित करून त्या ठिकाणी ढोल ताशाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातून मराठे आलेले आहेत गुजरातमध्ये अशा प्रकारचा एक संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ही जी गिरनार यात्रा आपण 19 जुलै रोजी करणार आहोत त्याची कुठपर्यंत तयारी झालेली आहे? आता बरेच म्हणजे मी गेले 2 महिने महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळे मोठमोठ्या संस्था आहेत ज्या दत्त महाराजांचे भक्त आहेत अशा सर्व संस्थांच्या मठाधिपती त्याचबरोबर शंकराचार्य त्याचबरोबर जे आखाडे आहेत त्यांचे आखाड्याचे सर्व प्रमुख अशा लोकांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन भेटलेलो आहे। कर्नाटक राज्यामध्ये गेलो आहे, गुजरात राज्यातील सर्व आखाड्यांना भेटलेलो आहे, दिल्लीमध्ये भेटलेलो आहे, राजस्थानमध्ये भेटलेलो आहे आणि सर्वांना एकत्रितपणे आपल्या कार्यक्रमाची पत्रिका आणि त्यांना आपल्या कार्यक्रमाबद्दल प्रचार व जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परवाच मी गिरनारलाही होतो, त्या ठिकाणी तिथल्या SP साहेब, कलेक्टर साहेब व त्या ठिकाणी असणारे आपले जे महाराष्ट्रातून विश्वातून येणाऱ्या दत्तभक्तांसाठी मोफत मेडिकल कॅम्प असावा या निमित्ताने मी तिथल्या सिव्हिल हॉस्पिटल जुनागड यांच्या डीन यांना भेटलो, त्याचबरोबर मेडिकल सुप्रिटेंडेंट यांच्याशी भेटून लवकरात लवकर एक डॉक्टरांची टीम आम्हाला मेडिसिनसह त्याचबरोबर
त्या ठिकाणी 10,000 पायऱ्या चढून वरती गुरु शिखरवरती चरण पादुकाचं दर्शन घेण्यासाठी जावं लागतं. त्यामुळे फिजिओथेरपी अशा सर्व टीमचं मी आदेश काढण्यासाठी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रमाचे तिथं येणाऱ्या सर्व भक्तांची राहण्याची व्यवस्था, चहा नाश्ता, त्याचबरोबर भोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे. खरं तर आपण सर्वजण दत्तभक्त आहोत आणि आपणनी जे आवाहन सर्वांना केलेलं आहे 19 आणि 20 जुलैकरिता आपण सर्व मुंबई महाराष्ट्रातून गिरनारला जायचं आहे आणि आप्पाच्या आव्हानाला विनंती आहे सर्वांनी तिथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची. त्याचबरोबर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून, कारण एक 15 दिवसच फक्त बाकी आहेत, त्यासाठी आपण एक दत्त डिजिटल महाकुंभ हा एक कार्यक्रम आपण जाहीर केला आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये सदस्य 4 असतात आणि त्याच्यामध्ये 4ही सदस्यांकडे सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये मोबाईल असतो आणि त्या मोबाईलच्या माध्यमामधून जास्तीत जास्त लोकांनी जॉईन होऊन शेअर होऊन या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी आपला पाठिंबा जाहीर करावा. असणारे सर्व कार्यक्रमाचे ज्या काही रील्स असतील त्याही तुम्ही अपलोड करून त्याही फॉरवर्ड कराव्या, अशी एक प्रकारची मी आपणा सर्वांना एक श्री गुरु दत्तात्रय महाराजांच्या वतीने आपल्याला विनंती करत आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद अप्पा पाटील आणि आपल्या समोर उपस्थित आहेत संभाजीराव जाधवराव. त्यांनाही विचारतो की गिरनार या क्षेत्रावर एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व गाजवत आहे, तर त्यानिमित्तानं आपण काय संबोधित कराल लोकांना? प्रमोद अप्पा पाटील साहेबांनी 19 आणि 20 जुलै रोजी गिरनार यात्रेचं आयोजन केलेलं आहे. विशिष्ट समाजाचं जे तिथं अधिकार आहे तो खरं तर संपूर्ण हिंदू समाजाचाच हा दत्त संप्रदाय आहे. त्यामुळे त्यांनी अशी कृती करणं हे माझ्या दृष्टीनं योग्य वाटत नाही. तर त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि ते काम प्रमोद अप्पा करत आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे की दत्त संप्रदायाच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील तमाम दत्तप्रेमींनी तिथं जावं आणि आपली हजेरी लावावी. मराठी माणूस गुजरातमध्ये जाऊन तिथं उत्तम तऱ्हेनं प्रमोद अप्पा काम करतायत. त्या कार्यक्रमाच्या वेळेला भोजनाची व्यवस्था, रक्तदानाची व्यवस्था, मेडिकल कॅम्पची व्यवस्था ही सगळी केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक त्यावेळेला तिथे ते काढणार आहेत. म्हणून या सगळ्या कार्यक्रमाला आप्पांच्या सर्वांनी तमाम महाराष्ट्रीयन लोकांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. हे होते संभाजीराव जाधवराव, जिजाऊंचे 14वे वंशज. मी विशाल महाराष्ट्र या चॅनलच्या वतीने देखील आवाहन करतो की 19 आणि 20 जुलै रोजी गिरनारसाठी सर्वांनी तयारी दाखवायची आणि प्रमोद अप्पा पाटलांच्या पाठी खंबीरपणे उभं राहायचं आहे. कॅमेरामॅन साई रामपूरकरसह मी संतोष करटमोल, विशाल महाराष्ट्र. जय गिरनारी. जय गिरनारी. ओम नमो